पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासूने दुस्तरा, करीशी अंगीकार, तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा, कर्मापासूने दुस्तरा, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासूने दुस्तरा. विठ्ठल धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासूने दुस्तरा. पांडुरंग गुरु प्रथम म्हणा दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रथम मन करू गणनाथा, उमा शंकराचे आसुता, चरणावरी ठेवणे माता, साष्टांग करी दंडवत, दुसरी वंदू शारदा, जे चतुर्णाची आत्मजा, वावी सिद्धे पाविया सहजा, तिच्या चरणोजा दंडवत. आता वंदो देव ब्राह्मणा, ज्यांच्याने पुण्य पावना, प्रसन्न होणे श्रुतेजना, तया माझे नमन दंडवत. आता वंदो साधू सज्जना, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिता जना, तया माझे नमन दंडवत. आता वंदो रंग भूमिका, कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदुंग श्रुते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐशे नमन करुणे सकळा, हरी कथा बोलल्या बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपल्या बाळा, चालवी सकळा नाम. तुझा
करा दळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमः सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा. ओम नमः सद्गुरु सच्चिदानंद रूपा. ओम नमः सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरणा होय सकळ विद्यांचे ते अधिकरणा. तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. मस्तक है पाया या वारकरी संताचा या वारकरी संताया. मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या. धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा कर्मापासूने दुस्तरा. प्रस्तुत कीर्तनरूपी शिवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देवनिवासी संत तुकोबरा यांचा चारित्रणाचा अभंग आहे. सर्वांना अभंगाचा अगोदर मी भावार्थ सांगतो, अर्थ सांगतो, म्हणजे कीर्तन समजलं जातं आणि लवकर सुटलं जातं. विडाला धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. तुकोबरा आहे भगवंताला उद्देशून देवाला उद्देशून सांगतात. देवा आज बाळूमामाचं कीर्तन असल्यामुळं त्या बाळूमामाला उद्देशून तुकोबरा सांगतात की देवा तू कोण आहेस? धर्माची मूर्ती आहेस. देवा तू धर्माची मूर्ती, तू धर्म जागवण्यासाठी मूर्ती लोकांमध्ये देवा तू अवतार घेतोस. म्हणून तू कोण आहे? धर्माची मूर्ती. का तू धर्माची मूर्ती? कारण या मूर्ती लोकातल्या प्रत्येक जीवाकडून पाप किंवा पुण्य करून घ्यायचं सगळं तुझ्या हातात आहे. म्हणून तू धर्माची मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. पाप कधी करायचं, पुण्य कोणाकडून करून घ्यायचं, पाप किती करायचं, सगळं तुझ्या हातात आहे देवा. आणि म्हणून तू धर्माची मूर्ती आहे. आणि ह्या धर्ममूर्ती, तू धर्माची मूर्ती, पाप तुझ्या हातात आहे. आणि आम्हाला तू जन्माला घालणार आहे, आम्हाला कर्म करून घेणारा तूच आणि शेवटीला नेणारा सुद्धा तूच आहे देवा. देवा तुला जर खरोखर आमची दया वाटत असेल, या मूर्ती लोकातल्या ह्या जडजीवांची दया जर वाटत असेल, तर तू देवा एकच आमचं कर. काय कर? मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. हे जी कर्म आहे ना, संसाररूपी सागरात आल्यानंतर जडजीवांचं कर्म आहे. पाप पुण्य जे कर्म करून घेतोय तो, ज्यावेळेला आम्ही पाप करायला गेलो तर पुण्य होते, पुण्य करायला गेलो तर पाप होतंय. आणि ह्या पापातून, ह्या कर्मातून आमची एकच काय कर? मज सोडवी दातारा. याच्यातून आमची सोडवणूक कर. कशातून? कर्मापासून दुस्तरा. जे कर्म आम्हाला नको ते करायला होतंय, नरदेहात आल्यानंतर जे आमच्याकडून कर्म करून घेतोय ना, आम्ही पुण्य करायला गेलो तर पाप होतंय, पाप करायला गेलो तर पुण्य होतंय. या कर्मातूनच आमची फक्त सुटका कर. आणि याच्यासाठी तू मग धर्माची मूर्ती देवा. तू तुझ्या हातात सर्व आहे. हे विश्व तारायचं का मारायचं सगळं तुझ्या हातात आहे. आणि मग तू एवढा असताना सुद्धा जर आमच्यासारखे सर्वसामान्य जडजीवांचा, संसाररूपी सागरातल्या लोकांचा तू करीशी अंगीकार, तरी काय माझा भार. देवा तू धर्माची मूर्ती आहे बघ. सगळं तुझ्या हातात आहे बाळूमामा, सगळं तुझ्या हातात आहे. तू कोणत्या टायमिंगला काय काम करायचं, कोणाकडून काम करायचं, सगळं तुझ्या हातात आहे. तुझी वंदे असतील त्याला निंदे करतो, निंदे असतील त्याला वंदे करतोय.
जे चांगलं आहे त्याला वाईट करतोय, वाईटाला चांगलं करत असताना सगळं तुझ्या हातात आहे. आणि मग मी तर पामर आहोत, मग करीश अंगीकार. जर तू माझा अंगीकार केला तरी काय भार माझा, तरी काय भार माझा. तुला माझा भार अजिबात देवा वाटणार नाही बाळूमामा, माझा अजिबात तुला भार वाटणार, कारण तू जगाचं पालन पोषण करणार आहेस. मग आम्ही तर किरकोळ लोक आहेत, आम्ही सर्वसामान्य लोक आहेत. का तुला भार वाटणार नाही? कारण तू कोण आहे? आमच्या जीवीच्या जीवना. तुका म्हणे नारायणा, तू आमच्या जीवाचं जीवन आहेस आणि तूच हा सर्वस्व आहे, तूच नारायण आहे. याच्या पलीकडे आम्हाला काय माहीत नाही आणि दुसरा देवच्या जगामध्ये नाही. विठ्ठल हा अभंगाचं सरळ भावार्थ सांगितलं म्हणजे लक्षात येतं कीर्तनाचा आशय काय आहे, विषय काय आहे. आणि म्हणून ज्या माध्यमातून आपण कीर्तनाची सेवा करतो तो मासिक भंडारा, बाळूमामाचा मासिक भंडारा आहे. आणि त्या मासिक भंडाऱ्याच्या निमित्ताने हा कीर्तन पुष्प सेवा सर्वांच्या प्रयत्नातून, तुमच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या प्रयत्नातून माझ्यापर्यंत येण्याचा योग आला. विशेषतः म्हणावं लागते, कारण आमच्या आबी महाराजाचं खूप प्रेम आहे आमच्यावरती. कारण आबी महाराजांच्या रस्त्याने जर चाललो तर आबी महाराजांचं पहिलंच बोल आहे की महाराज कधीही आमच्या हॉटेल फोडून जाऊ दे, पहिली गाडी तिथं थांबवायची. म्हणून इथं कीर्तन झाल्यापासून आबी महाराजांच्या हॉटेलला जाऊ 4-5 वेळा तर थांबलं असेल. कारण आबी महाराजांचं खरंच खूप प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी मी कोण नाही हो, मी सुद्धा तुमच्यासारख्या जड जीवांचं सारखा सर्वसामान्य व्यक्ती आहे. फक्त देवाची कृपा माझ्यावरती आहे, देवाची झूल माझ्यावरती आहे, म्हणून मी कीर्तन करे. मी कीर्तन मला काही येत नाही. करता करिता भगवान परमात्मा बाळूमामा, करता करिता भगवान परमात्मा देव आहे. चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलित हरविना. आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात आता इथं बसलोय आपण, मृदंगाचार्य आहेत, मृदंग वाजवतात, गायनाचार्य गायन करतात, कीर्तनकार कीर्तन करतात, टाळकरी टाळ वाजवतात, तुम्ही श्रोते श्रवण करतात. हे आपल्या हातात काय नाही, एक सेकंद आपल्या हातात नाही. सर्व कोणाच्या हातात आहे? भगवंत. तुझ्या सत्य वेदाशी बोलणे देवा. अरे तुझ्या सत्तेशिवाय ह्या सूर्याला सुद्धा उगवता येत नाही, चंद्राला सुद्धा मावळता येत नाही, सूर्याला सुद्धा मावळता नाही, पावसाला सुद्धा येता येत नाही, वाऱ्याला सुद्धा हलता येत नाही. सगळं तुझ्या सत्तेने चालतंय. नवे नवे वेदाला सुद्धा बोलता येत नाही. आणि म्हणून आपण तुम्ही आम्ही कोण नाही हो, परंतु माणसाला भ्रम निर्माण झाला, अभिमान निर्माण झालाय, माझ्याशिवाय काही चालत नाही. लोक सरळ म्हणतात आणि गर्वाचं घर खालीच असते. म्हणून या पृथ्वीवरती नरदेहात आल्यानंतर कधी गर्व करू नका, कधी अहंकार करू नका. आणि तोच गर्व आणि अहंकार घालवण्यासाठी संत बाळूमामाचा अवतार मूर्ती लोकात झालाय. विड्याला म्हणून आजची सेवा यांच्या माध्यमातून आलेली असे हरिभक्तीपरायण आबी महाराज यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. आणि तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं प्रेमाच्या खातर इथे येण्याचा योग आला. तसेच आजचे अन्नदाते आणि कीर्तनाचे सौजन्य असणारे, त्यांच्या नावातच पहिलंच अक्षर आहे गुलाब. एवढं सुंदर नाव आहे. गुलाब हे नाव फक्त फुलांचं नाही, गुलाबाचं नाव तर ते देवाचं नाव आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ आहे ह्या कीर्तनापेक्षा आबी महाराज श्रेष्ठ काय? सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान श्रेष्ठ आहे.
आणि ह्या मूर्ती लोकात कोणतीही गोष्ट असू द्या, अन्नदानाशिवाय कोणत्याच गोष्टीची उन्नती होत नाही, कोणत्याच गोष्टीला मोक्षच प्राप्त होत नाही. अन्नदानाशिवाय पिंडाला सुद्धा स्वर्गात जाता येत नाही. म्हणजे सगळे श्रेष्ठ अन्नदान आहे. आणि असे अन्नदाते नावच त्यांच्या नावामध्ये गुलाब आहे. संत गुलाब बाबा म्हटलं तरी चालते, कारण देवाचा अवतार, देवाचं नावच आहे गुलाब बाबूराव सोळ. यांच्या सौजन्यात अन्नदान आहे. सर्वांनी मी सांगतो, अन्नदान सगळे श्रेष्ठ आहे. अन्नदान प्रत्येकाने करावं. जरी त्यांची ऐपत नसली तर अन्नदान जे करतात ना, त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या कष्टातून आलेला भगवंतानीच आपल्याला दिलेलं आहे. हे आपण काही आणत नाही, सगळं देव करतो. आणि त्याच्यातून थोडा तर हातभार लावा, तेव्हा सात्विकता प्राप्त होते आणि आपल्या घरात वैभव प्राप्त होते. विठ्ठला आज पाहायला गेलं तर ह्या मूर्ती लोकांमध्ये देवाचं संतांचा अवतार होत असतंय. आज 3 युग पाहायला गेले तर 3 युग कोणते होते? ते त्रेतायुग होतं, द्वापार युग होतं आणि कृतायुगमध्ये त्याला सत्ययुग म्हटलं जातं. सत्ययुग होतं, त्रेतायुग होतं आणि द्वापार युगामध्ये भगवंत या मूर्ती लोकात प्रत्यक्ष अवतार घेत होता. 3 युगात देव ह्या मूर्ती लोकात प्रत्यक्ष अवतार घेत होता, पण कलियुगामध्ये देवाला अवतार घेता येत नाही. कारण नावचं आहे कलियुग, कलीचं साम्राज्य आहे, दैत्याचं साम्राज्य, आगुरी शक्तीचं साम्राज्य आहे मूर्ती लोकांमध्ये. म्हणून प्रत्यक्ष भगवंताला अवतार घेता येत नाही, परंतु प्रत्यक्ष भगवंत मूर्ती लोकात आहे. अवतार तर घेता येत नाही, पण देव अवताराला आलेला आहे. आता ज्या वेळेला देवाचा अवतार मूर्ती लोकात कशासाठी होतं सगळ्याला ज्ञात आहे, माहीत आहे. देवाचा अवतार 3 कारणासाठी मूर्ती लोकात होतो. देव स्वर्गातून 3 कारणासाठी मूर्ती लोकात येतो. यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारत. धर्म रक्षवया अवतार घेसी. देवाचा अवतार मुख्यत्वात 3 करण्यासाठी मूर्ती लोकात होतो. धर्माचं रक्षण करण्यासाठी, साधूचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे संतांचं रक्षण करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी. म्हणजे भक्ताचं रक्षण म्हणजे दृष्टांचा नाश करण्यासाठी. 3 करण्यासाठी देव मूर्ती लोकांमध्ये अवताराला येत असतो. एकतर ज्या ठिकाणी धर्माचा नाश पावत चाललेला आहे, धर्माचा ऱ्हास होत चाललेला आहे, धर्म बुडत चाललेला आहे, त्यासाठी भगवंताचा मूर्ती लोकात अवतार होतो. आणि दुसरी गोष्ट, संतांचं रक्षण करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी, दृष्टांचा नाश करण्यासाठी, ह्या 3 कारणासाठी देवाचा अवतार मूर्ती लोकात होतो. परंतु ऐका आता पुढं, 3 कारणासाठी देवाचा अवतार होतो. या 3 कारणापैकी 2 कारणं, संतांचं रक्षण आणि भक्ताचं रक्षण हे फक्त संत करतात. धर्माचं रक्षण संत करत नाही तर देव करतात. म्हणून सांगितलं. मग आज आता तुम्ही म्हणता देव करतात, आता इथपर्यंत कळालं. मग देव तर मूर्ती लोकात अवतार घेत नाही. देव तर कलियुगात मूर्ती लोकात अवतार घेत नाही, पण धर्माचं रक्षण देव करतोय आणि भक्ताचं आणि संतांचं रक्षण करतो ते संत करतो. आणि देव धर्माचं रक्षण करतो आणि कलियुगात तर देव येत नाही अवताराला. मग आता प्रश्न निर्माण होतोय, मग करतं कोण रक्षण?
कारण तो देवच मृत्यू लोकात येतो, परंतु कोणत्या रूपात येतो? संत रूपामध्ये देव येतो. ज्यावेळेला संत रूपात देव येतो त्यावेळेला दोन अवतार मृत्यू लोकात असतात. एक देवरूप अवतार असतो आणि एक संत रूपाचा अवतार असतो. मग देवरूप अवतार का? तर धर्माचं रक्षण करण्यासाठी संताच्या रूपात देवरूप अवतार येतो, आणि दुसरा संत रूप अवतार भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी संत रूप अवतार येतो. तसा हा बाळूमामाचा अवतार मृत्यू लोकात झाला. एक देवरूपाने झाला आणि दुसरा संत रूपाने झाला. विठ्ठल. आणि म्हणून हा अभंग जे आहे तो अभंग मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. आणि मागणी केलेली आहे. तर मागणी आता तुम्ही सांगा, देवाला आणि संताला मृत्यू लोकात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. कारण देव भक्तासाठी मृत्यू लोकात अवताराला येतो आणि संत स्वतःच्या मनाने येतात आणि स्वतःच्या मनाने जातो. सोयीच्या प्रारब्ध त्याला म्हटलं जातं. आणि अनिच्छा प्रारब्ध कशाला म्हटलं जातं? आपली इच्छा नसताना आपल्याला जन्माला यावं लागते. आता आपल्याला का जन्माला यावं लागतं? तर आपल्या संचित कर्मामध्ये पाप कर्म आणि वासना शिल्लक राहिले तर जन्माला यावं लागते. बरोबर आहे. आणि मग आपली इच्छा नसताना सुद्धा ते भोग भोगण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतंय. मग आता देवाला आणि संताला तर त्यांच्या हातात आहे, कधी यायचं जन्माला, कधी जायचं जन्माला. तरी मग देवाने मृत्यू लोकात येऊन भगवंताकडे मागणी संतांनी केली का? त्यांना तर मागायची काय आवश्यकता नाही. बाळूमामाला काय मागायची आवश्यकता आहे? काहीच नाही मागायची. देवाला काय मागायची आवश्यकता आहे? तो बाळूमामा हा देवाचा अवतार आहे, शंकराचा अवतार आहे. मग स्वतः स्वयंभू भगवान परमात्मा शंकर आहे आणि तो संत रूपात आलाय. बाळूमामा क्षणात काही करू शकतोय, तरी मागणी मागितली का? महत्वाचा प्रश्न आहे. का मागणी मागितली? आज तुम्ही आम्ही इथं सगळी एका जागेवर आलो, जमलोय. कशासाठी जमलोय? आपण कीर्तन ऐकायला जमलोय. कीर्तनाचा भाग द्या सोडून बाळूमामासाठी आलोय. बरोबर आहे की नाही? बाळूमामा आपल्याला काहीतरी देईल, संसारात आपल्याला सुख प्राप्ती होईल, याच्यासाठीच आपण आलोय ना. आणि मग बाळूमामा संसारात सुख देईल या भावनेने तुम्ही इथपर्यंत आला. मग बाळूमामा तुम्हाला देऊ शकतोय. मग बाळूमामा देत जर असताल तर देवाच्या रूपात बाळूमामा का राहिला नाही? संताच्या रूपात का आला? देवाच्या रूपात सगळं करता येतंय, मग संत रूप का धरावं लागलं? कारण देवाच्या रूपामध्ये देवाचं कार्य आणि संताचं कार्य भिन्न आहेत. देव आणि संत एकच आहे. देव ते संत, देव ते संत निमित्त निमित्त त्या प्रतिमा. आता देव हा संत आहे, संत हे देव आहेत, एकच रूप आहे, परंतु दोघांचं कार्य भिन्न आहे. आणि म्हणून संत रूपात देव आला, एक देव रूपात आला. पण देव ते संत म्हटलं, देव हा संत आहे, संत हेच देव आहे. मग देव असताना मृत्यू लोकात येऊन कार्य का केलं नाही? मग संताच्या रूपात यायची आवश्यकता का? तर त्याचं असं कारण आहे, देवाच्या अवतारामध्ये देव ज्या वेळेला देव म्हणून ज्या अवताराला येतो त्यावेळेला एकाच अवतारात एकच कार्य पूर्ण करता येते. एकाच अवतारात एकच कार्य पूर्ण करतात. राम अवतार घेतला त्यावेळेला फक्त रावणाचाच वध केला. श्रीकृष्ण अवतार घेतला त्यावेळेला कंसाचाच वध केला. दुसरं कार्य करता येत नाही. आणि संताच्या कार्यामध्ये, देवाच्या कार्यामध्ये देव एकच काम करतो. पण देव काय करतो? दुष्टांचा नाश करतो आणि भक्ताला पायाजवळ ठेवतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी.
परंतु संताचं कार्य वेगळं आहे, भिन्न कार्य आहे. देवापेक्षा संताचं कार्य भिन्न आहे. संत काय करतात? दुर्जनाचा नाश नाही करत, तर संत दुर्जनाला सज्जन बनवतात आणि हे कार्य संत करतात. म्हणून बाळूमा हे जडजीवांच्या उद्धारांसाठी संत रूपात अवताराला आलंय. कारण माझ्या संसाररूपी सागरातल्या लोकांना कधी पाप करायचं कधी पुण्य करायचं याचं ज्ञान नाही, आणि म्हणून ती मागणी देवाकडे मागतात, आणि म्हणून मागणी पर अभंग घेतला. विडाला मग आता तुम्ही माणसाला बाळूमामाने अवतार घेऊन मूर्ती लोकात घेऊन आमच्यासाठी मागणी का मागायची? आम्ही समर्थ आहे ना. आता इथं बसलेले लोक देवाला मागू शकतात का नाही? अभि महाराज तुम्ही मागू शकता, मी मागू शकतो, सर्व बसलेले मागू शकतोय. आणि मग देवाची संतांची काय गरज आहे? मध्यस्थीची काय गरज आहे? बरोबर आहे की नाही? पण संतांची काय गरज आहे? तुम्ही सुद्धा मागू शकताय, बसतील सुद्धा. कारण आज आपण जर रस्त्याने चाललो, कुठं गावाला चाललो, गाडी मोटरसायकल असू दे, मोठ्या गाडीत असू दे, जिथं मंदिर दिसेल तिथं हात करतोय, सुखी ठेव सुखी ठेव, आहे का नाही? कुठला देव सोडना, काय सोडना, मंदिर सोडना, सारखं सुखी ठेव. पण ज्यांनी आपल्याला आईच्या गर्भापासून पालन पोषण केलंय, गर्भी असता बाळा कोण पूर्वी तुझा लाळा, गर्भात असताना सुद्धा आपले लाड पुरवले ना त्या भगवंताने. आणि जेव्हा गर्भातून बाहेर आले, गर्भातून बाहेर आल्याबरोबर आपण लगेच वडापाव खातो नाही का? नाही ना खात. जब दंत नाही ते तब दूध दिया, जब दंत दिया तब अन्न पैदा किया, कबीरदास महाराज सांगतात. ज्यावेळेला आईच्या गर्भातून आलो त्यावेळेला आपल्याला दात नव्हते, म्हणून दुधाची सोय भगवंतानी केली. ती कुठल्या? आईच्या दुधाची सोय केली. आणि ज्यावेळेला दात दिले भगवंतानी त्यावेळेला अन्नाची सोय केली. आणि एवढा जर देव असेल, आपलं पाहत असतो देव, एवढा कृपाळू देव आहे. ज्यावेळेला तुम्हाला मला आईच्या गर्भात जन्माला घालायचे त्याच्या अगोदर आपली मूर्ती लोकात सोय करतो आणि नंतरच देव आपल्याला जन्माला घालतो. आणि मग तुम्ही म्हणसाल एवढे देवाचे आमच्यावर उपकार आहेत, तर मग आम्ही समर्थ आहोत ना मागायला. पण आपल्याला मागायचं काय हे कळत नाही, म्हणून संत मागतात. विठ्ठल आता आपल्याला कसं मागायचं कळत नाही. एक दृष्टांत देतो आणि पुढे चलतो म्हणजे लक्षात येईल. आता उदाहरणार्थ बाळूमामा सेवा करतो किंवा शंकराच्या मंदिराची आपण सेवा करतो, शंकराच्या मंदिरात आपण जाऊन बसलोय उदाहरणार्थ, आणि दररोज सेवा करतो, दररोज आचरण अध्ययन करतोय, आणि त्याची सेवा करत असताना एक दिवस तुम्हाला देव प्रसन्न झाला. आता झाला म्हणायला समजायला काय हरकत आहे का? देव प्रसन्न झाला, एखाद्याला देव प्रसन्न झाला. आणि एक व्यक्ती होता, ते देव प्रसन्न झाले आणि शंकर बोले. शंकर म्हणले, अरे तू माझी दररोज सेवा करतो, मी तुला प्रसन्न झालोय, व काय तुला मागायचं ते माग. असं म्हणल्यानंतर तो म्हणला, देवा तू कोण आहे? म्हणला मी शंकर आहे. तुझी सेवा बघून, तुझा अनन्य भक्ती बघून, तुझा भाव बघून मी प्रसन्न झालोय. तुला मागायचं तेवढं माग, मी 3 वर देणार आहे, त्या 3 वरामध्ये तुझं कल्याण करून घे. आता ते अभि महाराज होतं थोडं गृहमंत्र्याच्या ऐकण्यातलं, नाही सगळीच आहे ते. आता इथं आमचे गृहमंत्री आले त्याच्यामुळे अडचण नाही काय. आणि सगळे गृहमंत्र्याच्या ऐकण्यात होतं. ते म्हटलं, देवा तू प्रसन्न झालाय सगळं मला माहिती आहे, पण मी आज 25 वर्ष गृहमंत्र्यासंग संसार करतोय, पण एक गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय काय करत नाही. आधी मला घरी जाऊन त्यांना विचारू द्या काय मागायचं ते. आता ती घरच्याच्या ऐकण्यात होतं. आणि मग हे घरी गेलं, देव तिथंच थांबले देवळातच. घरी गेलं, घरच्याकडे गेलं, म्हणले हाय असं थोडक्यात म्हणावं लागतं, कारण आमचे पुढं बसलेत म्हणून दामाने बोलावं लागतं. आता काय करता. आणि मग ते असं म्हटल्यानंतर, अहो काय झालं? अगं मला देव प्रसन्न झालाय, आणि देव म्हणतोय की 3 वर दिले, तुझं कल्याण करून घे. भगवान शंकर प्रसन्न झालेत. मग म्हटले काय मागायचं सांग लवकर. देव तिथं उभा राहिलाय. मग आता हे ना काय सांगितलं, अहो म्हटले आता 25 वर्ष झालं मला लग्नाला या खडकी गावात आले मी लग्न होऊन, आणि मला नाक नाही. सगळी या खडकी गावातली नकटी 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 सगळीच म्हणते ते. मग तुमच्या देवाला नाक मागून घे की मोठं, माझ्या बायकोला नाक कर म्हणावं. कुणाचं सगळ्याचं बोलून घेतली. 25 वर्ष झालं सगळीच मला जिकडे जाईल तिकडे बारकी पोरं बाया म्हणतात नकटी आली नकटी आली. मग म्हटली काय करा, नाक मागून घे. मग हे बी गेलं. आता बायकोचं ऐकलं, पळत गेलं, म्हणले देवा
आमच्या पत्नीचं लग्न झाल्यापासून मी बघितलं एवढंच नाक आहे हो, तिला सगळी नकटी म्हणतात देवा माझ्या बायकोला नाक मोठं दे, नाक मोठं दे म्हटलं. ह्याने किती साईज सांगितलं नाही, किती मोठं दे. देव बी भोळे शंकर तथास्तु म्हणले, तथास्तु म्हणलं. एवढं मोठं नाक झालं, एवढं मोठं नाक झालं. शकील साहेब तुम्हाला सुद्धा बाजूला सारावं लागलं, इतकं मोठं नाक झालं. आणि ते चालताना सुद्धा माणसाला रस्ता करून द्यावा लागला. ते आले घरात पळत बघते तर बायकोचं नाक. म्हटलं ही नाक आहे का काय, दांडी मार लावली म्हटलं गाडीची पुढे. मग म्हटले ही काय आहे म्हटले, तुमच्या देवाने मला नाक दिलं म्हटले, एवढं नाक कुठं असतं का म्हणले. आता म्हटले काय करायचं म्हटले. मग म्हणले आता 2च वर्ष शिल्लक राहिलेत, नीट विचार करून मला सांग. ती म्हणली आता तुमच्या देवाला जाऊन सांगा एवढं मोठं नाक नको, मला बारीक नाक द्या. मग हे बी गेलं पळत, ते बी त्यांच्या ऐकण्यातलं होतं. आणि पळत गेलं आणि बायकोला आपल्या बायकोचं असं गारानं सांगितलं, देवा अरे एवढं मोठं कुठं नाक देतात का, मी नाक मागितलं म्हणून एवढं मोठं देतात काय म्हणले. 2-4 ट्रक सुद्धा बाजूला सारावं लागले रस्त्यानं जाताना, एवढे बायकोला कुठं नाक मोठे देतात. नाही म्हणले अगदी बारीक नाक पाहिजे आमच्या बायकोला, बारीक दे नाक. आता ते बी भोळे शंकर होतं, तथा असतं म्हटलं. लगी एवढं नाक बारीक झालं, एवढं नाक त्या नाकाच्या जागेवर शिकेल साहेब बोर्ड लावावा लागला, इथे नाकाची जागा आहे. एवढं नाक बारीक झाल्याबरोबर परत ते आलं तर बायकोकडे बघते तर नाकच नाही. मग तिला नाही तुमच्या नाही एवढं नाक परत देतात का म्हणलं. बघा म्हणलं काय झालं ग म्हणले, तुमच्या देवाने एवढं कुठं नाक बारीक देतात का. म्हणलं आता दूरवर गेले तर एकच राहिला शिल्लक. म्हणलं आता आपलं कल्याण करून घ्या म्हणलं. आणि मग परत गेलं. म्हणलं आता काय करू सांग बरं. नाही म्हणले देवाला तुमच्या मनावा होतं तेवढंच नाक दे, आता मला कसलंच नको. आणि गेलं परत सांगितलं देवा आता बाद झालं, होतं तेवढंच नाक दे. आणि मग जसं होतं तसं. म्हणून आपण संसारातले लोक आहोत, जन्माला आलो. आपल्याला देव जर प्रसन्न झाला तर मागायच्या आपल्याला ज्ञान नाही, अज्ञानात आहो. म्हणून संत रूपात येऊन आपल्या भक्तासाठी मागणी मागतात. विठ्ठल म्हणून सांगितलं जडजीवांच्या लोकांना हे संसाररूपी सागरात तुम्ही आम्ही संसारात जन्माला आलोय, त्याला मागायचं कधी कळत नाही काय मागावं काय नाही. तसंच एक अजून एक दृष्टांत देतून पुढे चालतो. एक भोळे शंकर होते, एक जणाला प्रसन्न झाले. आणि ते प्रसन्न झाल्याबरोबर ते शंकर म्हणले देवा बघता बोल तुला काय मागायचं तेवढं माग. म्हणला देवा मी 8 दिवस झाले इथं सेवा करतोय तुझी, माझ्या खिशात तंबाखू आहे. म्हणला ते तंबाखू खात होतंच अभि महाराज, तंबाखू आहे पण म्हणला चुनाच वाळलाय. म्हणला चुन्याची पहिली डबी दे आणि मग तुला काय मागायचं ते मागतो म्हणला मी. आता शंकराने विचार केला, आता मी एकदाच वर देणार आहे, बरोबर आहे की नाही. मी नव्हे देव म्हणला होता, एकदाच मी वर देणार आहे. ह्याने तर चुन्याची डबी मागितली, ह्याचं कल्याण करावं म्हणला. आणि मग काय झालं, पूर्वीच्या अभि महाराज तुम्हाला आहे का नाही माहीत, पण इथं दादांना सगळ्या म्हाताऱ्या माणसं माहिती आहे. एक डबी होती पूर्वी आहे की नाही, एकीकडे चुना असायचा आणि एकीकडे तंबाखू असायची, अशी डबी होती, स्टीलची डबी होती. म्हणजे आम्ही खात नाही म्हणून सांगतोय, कारण मी अजून साधे बडीशेप सुद्धा जास्त कधी खात नाही म्हणून सांगितलं. मग एका बाजूला तंबाखू असायची आणि एका बाजूला चुन्याची डबी असायची, अशी एक पूर्वीच्या काळात. मग देव म्हणला ह्याला चुन्याची डबी बी द्यायची आणि ह्याचं कल्याण करायचं. मग काय केलं, एका बाजूला तशी डबी दिली, एका बाजूला चुना दिला आणि एका बाजूला सोन्याची अंगठी दिली देवाने. म्हणला एकदाच द्यायचे. मग ह्याने काय केले, पहिल्यांदा काढले, चुना काढला, तंबाखू बळली आणि तोंडात टाकली. आणि दुसरीकडे बघतोय तर उघडलं तर सोन्याची अंगठी. आणि म्हणलं सोन्याची अंगठी, म्हणून त्यांनी काढली सोन्याची अंगठी, बघितली, हातात घातली. परत डबीत बघतो तर दुसरी सोन्याची अंगठी. त्या अंगठीचं असं मत होतं पहिली काढलेली त्या जागेवर दुसरी तयार व्हायची अंगठी. आणि त्यांनी बघता बघता काय माझ्याकडे काय बघता, त्याने बघित 10 अंगठ्या काढल्या, बघत बघत 10 अंगठ्या घातल्या, 10 बोटात घेतलं, डबी घातली खिशात आणि आलं घरी. मग बायकोला आले, म्हणलं तर बायको म्हणले अहो काय हातात काय कुठं गेलता तुम्ही, काय म्हणजे चोरून बिरून आणलं. नाही म्हणलं मला देव प्रसन्न झाला आहे म्हणला. म्हणले कसं काय, अगं त्या डबीचा असा गुणधर्म आहे की पहिली अंगठी काढली की दुसरी अंगठी येते असं आहे, म्हणून मी बघता बघता 10 अंगठ्या काढल्या आणि 10 हातात घालून आलो म्हणलं. मग आता बायकोला तर आनंदच होईल, महिलांना काय लय आनंद, सोनं म्हणजे लय जावं सोनं सगळ्यात प्रिय महिलांना. आणि मग ते म्हणले माझ्याकडे डबी द्या. म्हटलं देतो पण ह्याचा लय कार्यक्रम करत जाऊ नको. म्हणले नाही अजिबात काय करत म्हणले तुम्हाला. मग ह्यांनी 10 अंगठ्या ठेवल्या. हिनं संध्याकाळी झोपले बिपले दोघं, जेवण झालं की 12च्या पुढे उठली.
12च्या पुढं उठलेलं गे तिनं दररोज अंगठ्या 5 काढायला सुरुवात केली अभि महाराज. आणि 5 अंगठ्या काढल्या की दुसऱ्या दिवशी फलटणला जाऊन विकायची आणि ती पैसे घेऊन यायची. तिनं सपाटाच लावला दररोजच्या दररोज. भाडुत्री घरात राहत होती. 6 महिन्यात तिनं 2 BHK बंगला घेतला फलटणमध्ये. काय माझ्याकडे काय बघता, घेतलं तर तिकडं 2 BHK बंगला घेतला. मग तशीच ती बाजाराला आली इकडं. मलवडीला बाजार आहे का, इथं बाजार आहे पलटणलाच आहे. मग बाजारात आल्यानंतर पहिली शेजारीन होती इथलीच, म्हणजे तुमच्यातली नाही पण होते आपले. शेजारीन म्हणली, का ग बया तू माझ्या शेजारी राहत होती, इतके दिवस तुझी गरिबी होती काय होती, आता तू BHK घेतलंय, गाडी काय आणि बंगला काय, तुझ्या हातात अंगठ्या काय, काय म्हणली आणलं कुठनं. ती म्हणली काय सांगायचं तो आहे म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. काय म्हणली, तो आहे म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. मग म्हणली पया नाही सांगत. म्हणली सांग. अगं काय झालं, आमचं मालक बाळूमामाच्या मंदिरात तिकडे गेलं तर पिशाऱ्याला बसला 8 दिवस. आणि देव प्रसन्न झाले, शेबोळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी डबी दिली. त्या डबीत अंगठी होती आणि त्या अंगठी काय व्हायची, पहिली काढली की दुसरी त्या जागेवर हाय अशीच तयार होती. पण मी दररोज आपला अंगठी काढण्यात सपाट लावला आणि फलटणला विकून आपले घरदार घेतलं. म्हणले मग आता हे ना ऐकल्याबरोबर आता हे थांबते का, सांगा बरं. आता ती थांबली का. तिने लगेच त्याच्यापासून बाजूला गेली, पहिल्या नवऱ्याला फोन लावला, मिस कॉल दिला तर ती कुठं होतं, गवंड्याच्या हाताखाली कामाला होतं. मग त्याने मिस कॉल बघितला, लगेच म्हटलं मिस कॉल कोणाचा आहे. मग त्याने असा बघितलं तर म्हणलं आपल्याच चित्राबाचा आहे, म्हणलं आपल्याच माणसाचा आहे, म्हणला मिस कॉल. म्हणला लग त्याने तिकडून फोन लावला अभि महाराज. म्हणलं का ग आत्ताच्या आत्ता म्हणली घरी यायचं. अगं झालं काय, अजिबात नाही ऐकायचं, आत्ताच्या आता. अगं म्हणला की निम्यातनं कामावला तर हजेरी देणार नाही मालक. म्हणली काम गेलं जोडत तिकडं, पिटू द्या म्हणली काम, पहिलं घरी या. आता ते बी बायकोच्या ऐकण्यातलं होतं. आणि मग ती बी पळत आल्यानंतर म्हणली काय, म्हणली आत्ताच्या आत्ता त्या महादेवाच्या मंदिरात जायचं, तिथं तपश्चर्याला बसायचं आणि देव प्रसन्न झाला की डबी मागायची, बाकीच काय मागायचं नाही. म्हटलं काय भानगड काय डबीची, मला तुम्हाला काय करायचं जायला सांगायचं. अगं पण म्हणलं तर कामावून आलं, थोडं जेवायला दे, भुका लागलेत. अजिबात मिळणार नाही, आधी डबी आणायची मगच घरी यायचं, तोपर्यंत घराचा उंबरा सुद्धा शिवायचं नाही. अगं म्हटलं आता जेवायला दे, नाही म्हटले ना म्हणले. मग तसं ते बिचारे गेलं मंदिरात बसलं. त्याला आता भुका लागल्या. संध्याकाळी आले दिवस मावताना घरी आलेलं की बायकोला म्हटलं जेवायला दे. म्हणले डबी आणली का. म्हणलं डबी कुठली आणायची काय, मला भुका लागलीत, आधी जेवायला दे. अजिबात जेवायला मिळणार नाही म्हणते, तुम्हाला सांगितलं. म्हटलं मी जात नाही. म्हणली कसं जात नाही. तिने काढली मोगरी आणि घेतला कोपऱ्यात. आता मोगरी तिकडं मार खास तर ते म्हणलं बरं आहे ना मंदिरच तिकडं. गेला अभि महाराज त्या मंदिरात जाऊन बसलं आणि बसल्यानंतर 8 दिवस गेलं बिना आना पाण्याचं सगळं. आणि 8 दिवसांनी गेल्यानंतर भगवान शंकर झाले प्रसन्न भगवान शंकर झाले की म्हणले माग तुला काय मागायचंय. ते म्हणला देवा मला काहीच मागा. त्या डबीने एवढा कहर केला की मी 8 दिवस विना आना पाण्याचं इथं बसलोय. तू ती डबी पहिली दे बघ, मला काय माहित नाही कसली डबी आहे काय. मग त्या शंकराच्या लक्षात आलं ह्याची शेजारीनं आलती हिच्या बायकोची आणि तिनं डबी नेली म्हणून हिनं आग लावली सगळीकडं. बरं ह्याला बी डबी देतो म्हणला. मग देव म्हणला देतो तुला डबी. मग त्या डबी दिली देवाने, त्याला बी डबी दिली. पण त्या डबीत अभि महाराज अंगठी नाही दिली. त्या डबीत त्यांनी वस्तारा दिला. देवाने काय दिला, वस्तारा दिला की ते म्हणलं डबी दिली का, दिली म्हणला. त्या डबीत आहे ते वस्तू म्हणला. आणि त्या वस्ताऱ्याचा असा गुणधर्म होता, जी उघडेल का नाही त्याच्यातनं बाहेर निघायचं आणि 2 मिनिटात चंपी करायचं आणि आत जाऊन बसायचं, असं वस्ताऱ्याचं गुणधर्म होतं. आणि मग त्यांनी जशी डबी तिथं उघडली तसं ती वस्तारा बाहेर निघाला की ते 2 मिनिटं सपडा साफ केला आणि डबीत जाऊन बसला. मग म्हणला त्याने विचार केला, ह्या डबीसाठी मला 8 दिवस बायकोनं विना आना पाण्याचं बसवलंय. ब्युटी पार्लरला गेली असतं नसतं का झालं म्हणला. ह्याच्यासाठी मला इकडे बसवलंय म्हणला. पोटाला अन्न नाही पाणी नाही म्हणला. आता चला म्हणला घरी जाऊ. आता घरी गेलं, बायको वाट बघत बसली. मिस कॉल नाही त्यांचा. 8 दिवस झालं गेले तर कुठं, अन्न पाणी नाही त्याला. मग ते नेमकं असं समोर आलं घराच्या समोर. बायको म्हणते आपलं सुंदरचं ध्यान आहे पण जाताना हिप्पी होती काय, बालाजीला गेलं तर काय म्हणले तिकडचं.
आता चंपी कशी काय झाली? मग ती जवळ आल्यानंतर विचारलं, का हो म्हणले तुम्ही डबे आणायला गेलते का बालाजीला गेलता? अगं म्हटलं माझी आई डबीच आणायला गेलतो पण बालाजी झाला, ह्याचं काय करू म्हणला. म्हणले ते कसं काय झालं? आता म्हणला सांगत नाही. म्हणले डबी आणली का? आणली म्हणला डबी. आता डबी आणली म्हटल्यावर पंचपक्वानाचं अन्न कर वाईट जीव ते मला 8 दिवस काय नाही. मग तिनं स्वयंपाक आनंदाने केला, बायकोनं बी डबी आणली ना, आनंदाने स्वयंपाक केला. लगे तिनं काय केलं, जेवायला असा बसला, 2-3 घास खाल्ले. तेवढ्यात पाहुण्याचा त्याला फोन आला, पाहुण्याचं कोणतरी एक्सपायर झालं. तिकडे लगे ही उठला जेवता आणि म्हटला बरं झालं आता मला 2-4 दिवस यायलाच नको, पाहुण्याचा फोन आला. उठलं ही हात धुतला चाललं गाडी चालू करायला. तेवढ्यात बायको म्हटली, अहो ती डबी द्या ना माझ्याकडं. मग म्हणला माझी आहे तुला डबी देतो पण एकच विनंती आहे तुला, मी माघारी असतो डबी काय उघडू नको म्हणला. पहिली म्हणजे मी वेडे आहे का म्हणजे एवढा संसार तुमच्या संख्येला डबी उघडायला तुमच्या आज्ञेच्या बाहेर आहे का आतापर्यंत? म्हणले नाही. पण म्हटलं अजून जाता विनंती करतो, दररोज तू माझ्या पाया पडते पण आज जाताना तुझ्या पाया पडतो पण डबी काय उघडू नको. बरं म्हणले ठीक आहे द्या. मग हिनं डबी घेतली, ही गेलं किक मारून निघून गावाला. वडजरला गेलं तिकडे खडकीत नाही का नाही, किक मारून गेलं आणि हिला काय दम निघतो का डबी आणली माझ्या नवऱ्याने, आता शेजाऱ्यासारखी श्रीमंत होईल आहे का नाही असं वाटलं. आणि मग हिनं काय केलं, डबी देवाऱ्यावर नेऊन ठेवली. अशोक महाराज डबी देवाऱ्यावर ठेवली नेऊन आणि मग तिला हळदी कुंकू लावलं आणि मग तिच्या लक्षात आलं आता डबी उघडायची. मग ती उघडायची असं लक्षात आलं. त्या डबीजवळ गेल्यानंतर तिच्या लक्षात अचानकपणे आलं की हा जे आनंद आहे एकटीने घेण्यापेक्षा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवून 4-5-10-15 सुवासिनी गावातल्या बोलवू म्हणते. काय सांगितलं? 10-15 सुवासिनी बोलवलं. मग म्हणले ही गावात गेली, सरपंच बाईला बोलवते, डॉक्टरीन बाईला बोलवते, वकील बाईला बोलवते, मास्तरीन बाईला बोलवते, आमच्या महाराजनीला सुद्धा बोलावलं हो. सगळ्याला गावातल्या वेळ आणला आणि 5-50 महिला गोळा केल्या. शकील साहेब गेलेलं की म्हणले काय करायचं? मग तिने असं टेबल घेतला, त्याच्यावर डबी ठेवलेली आहे टेबलमध्ये आणि हळदी कुंकू ठेवले. म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि डबी उघडायची. ह्या डबीमध्ये देव प्रसन्न झाला आणि आमच्या मालकाला डबी दिली. मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. सगळ्यांनी आता उद्घाटन करायचं कुणी तर म्हणले बोलवा सरपंच व्हायला. हितलं नाही बरं का, म्हणली पहिला मान सरपंच व्हायला गावच्या. मग असं म्हटल्याबरोबर सरपंच बाईला मान मिळाल्यावर सरपंच बाईने 2 टांग्यातच डबी गाठली हो. 2 टांग्यात सरपंच बाई पळतच पडाल्या. लेकिन म्हणली उघडा सरपंच बाई डबी. आता सरपंच बाईला काय माहिती, जशी डबी उघडली तसे वस्त्राचं त्याचं काम केलं. 2 मिनिटात सरपंच बाई सपडा साफ चमणच झाला. ती हिच्याकडे बघते, तिच्याकडे दुसरीकडे, अशा 5 मिनिटात 5-25 महिला सपडा साफ केल्या. त्याच्यात एकीचं लग्न नुकतं झालेलं होतं, पक्वाजवादक नवीनच लग्न झालेलं होतं आणि ती येत नव्हती हळदी कुंकाला. तर सासून म्हणली चल कुठं हळदी कुंकाला नाही म्हणते ती का, तिला पुढं घालून आणली आणि तिच्या पुढं चुलत बहिणीचं 8 दिवसांनीच लग्न होतं. आणि मग ते म्हटली आणि इथं म्हणली बया आता जिवंत असेपर्यंत कुणाच्या बी हळदी कुंकवाला जाणार नाही. आणि मग सगळ्या महिला आपापल्या घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर सगळ्या घरात बसल्या त्या. आणि ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला नवरा आलं त्यावेळेला नवरं बघत्यात कोपऱ्यात कोण बसले, बायको आहे का मी होणे हीच कळलं त्यांना. म्हणजे सांगायचं काय दृष्टांत संपला की आपण संसाररूपी सागरात आल्यानंतर आपल्याला काय देव प्रसन्न झालं तर मागायचं काय ह्याचं ज्ञान नाही. आणि म्हणून आपली फजिती होते. म्हणून देवाने मूर्ती लोकात अवतार घेतला, संत रूपात बाळवा माला आणि तुमच्या माझ्यासाठी मागणे मागत आहे विठ्ठला. अभंग आहे ते अभंग म्हणजे संत तुकोबारायाचा अभंग आहे. आज जर पाहायला गेलं संत तुकोबारायाचं चरित्र एकीकडे आणि बाळूमामाचं चरित्र एकीकडे आहे. आज तुकोबारायाची अवस्था जर पाहिला तर तुकोबाराय 3 अवस्थेमध्ये मूर्ती लोकात दिसतात. एक साधक तुकोबाराय, एक सिद्ध तुकोबाराय आणि एक संसारिक तुकोबाराय. मग तुकोबारायांची ज्या वेळेला तुकोबारायांचा जन्म झाला त्यावेळेला तुकोबाराय त्या देहू गावामध्ये सावकारकी करत होते. मोठे तुकोबाराय होते आणि अख्ख्या गावाचं सावकारकी करणारे तुकोबाराय होते. आणि ज्या वेळेला तुकोबारायाचा पहिलं लग्न झालं, लग्न पहिलं झाल्यानंतर
आणि त्यावेळेला रुक्मिणी मातेबरोबर लग्न झाले त्यावेळेला त्यांना आजार होता, दम्याचा आजार होता. बायको सर्व गुण संपन्न तुकोबरायला मिळाले, पण दम्याचा आजार असल्यामुळे संसार नीट होता येत नव्हता. आणि म्हणून तुकोबरायचं पुन्हा 1 वर्षाने दुसरं लग्न केलं. आणि ते लग्न आप्पाजी गुळवेंची कन्या जी होती जिजाऊ माऊली, आणि जिजाऊ उर्फ आवली तिला म्हणायचं, आवलीबरोबर लग्न केलं. त्यावेळेला तुकोबरायला वाटलं की आता संसार चांगला नेटका करावा, वाढावी, संतानग्रही व्हावे, धनधान्य. आणि त्यावेळेला संसार मनामध्ये इच्छा निर्माण झाली की संसार करायची. आणि त्याच वेळेला काय झालं, संसार करायची मनात इच्छा झाली, पण देवाच्या मनात होतं. देव काय म्हणायचे, तुकोबराय मनात मन चिंतित आती आणि देव अन्य चिंते याती. देव तुकोबराय म्हणायचं मी संसार चांगला करीन, नेटच करीन, आणि देव म्हणायचं तुला संसारातून मी बाहेर काढीन. अशी अवस्था तुकोबरायची झालेली होती. संसाररूपी तुकोबराय, सिद्ध तुकोबराय, साधक तुकोबराय, अशा 3 अवस्था तुकोबरायच्या सांगितलेल्या आहेत. मग अशा वेळेला काय झालं, अचानकपणे दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्याबरोबर तुकोबरायांचं सगळे गाव दुष्काळात गेल्यामुळे तुकोबरायांनी अन्नाचं कोठार वगैरे सगळं मोकळं केलं, लोकांना धनधान्य दिलं. आणि एवढंच नव्हे तर तुकोबरायांनी पहिली कर्जमाफी केली. आज कर्जमाफी होते, पण पहिले संप्रदायामध्ये पाहिलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये जनतेची कर्जमाफी जर कोणी केली तर पहिला कर्जमाफी करणार माझे संत तुकोबराय पहिले कर्जमाफी करणारे होते. आणि मग कर्जमाफी केली, सगळे वह्या पाण्यात बुडवून टाकल्या. आणि मग तुकोबरायची अशी अवस्था झाली की तुकोबरायच्या घरी सुद्धा अन्न खायची परापत झाली. देव त्यांची स्वतःची पत्नी तुकोबरायची दुष्काळ आटेला, दुष्काळ एवढा आटला, त्यांची एक धर्मपत्नी एक अन्न करिता मेली. माझा संसार सुखाचा देवा होता. पहिली बायको दम्याच्या आजाराची भेटली म्हणून देवा तुम्हाला दुसरी पत्नी दिली देवा. अरे देवा तुझ्या मनात काय आलं रे देवा, या मृत्यू लोकामध्ये तो दुष्काळ पडला देवा. अरे देवाचं गावाचा मी करता देवा सावकार होता, लोक अन्न करून मरायला लागली म्हणून देवा मी घरातले कोठारीचे कोठारी मोकळी करून दिलेले भगवंता. सर्वांना अन्न दिलं, सर्वांचं कर्ज माफी देवा केली. आणि एवढेच नाही तर देवा जो दुष्काळ पडला लोकांचे उपासमार होत होते तेच वेळ माझ्यावर का आणले देवा, काय केलं देवा. अरे देवा माझ्यावर एवढी वेळ आणली, माझी एक बायको देवा अन्न करून देवा मेले रे माझी बायको. माझा थोरला मुलगा सुद्धा अन्न करून मेला देवा. काय मी तुझं केलं, दुष्काळ पडला बायको मी जगायचं. Yeah.
आटीला द्रविण्याला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. तुकोबरायची अवस्था ही झाली दादा. त्यावेळेला तुकोबरायाला वैराग्य प्राप्त झालं. तुकोबरायाला काही सूचना, बायको मेली, मुलगा मेला. अशा अवस्थेमध्ये तुकोबराय देहगावातून निघाले. इंद्रायणीकडे दर्शनासाठी निघाले. इंद्रायणीकडे दर्शनासाठी निघाले असताना डाव्या बाजूला त्यांना पांडुरंगाचं मंदिर दिसलं. तुकोबरायांनी मंदिरात पाहिलं तर पांडुरंग परमात्मा सुंदरचे ध्यान उभे मिठीवरी करकटावरी ठेवून या. सुंदर असं रूप दिसलं, गोजीर असं रूप दिसलं, मदनाचा पुतळा सुकुमार असं दिसलं. आणि मग तुकोबराय दर्शनासाठी मंदिरात गेले. त्यांनी विचारलं, का हो, हे पांडुरंगाचं मंदिर कोणी बांधलं, कोणी आलं? त्यावेळेला लोकांनी तिथलं सांगितलं, ग नाही घडीवला, नाही बैसविला, भेटी लागे आला पुंडलिका. अहो, तुमच्या 8व्या पिढीतले विशंभर बाबा जे तुमचे पूर्वज होते, 8व्या पिढीतले विशंभर बाबासाठी पंढरीचा पांडुरंग परमात्मा देहगावात आला. देहगावात आला. कोणी त्याला घडवलं नाही, कोणी बैसविलं नाही. त्यावेळेला तुकोबरायला वाटलं, माझ्या वडिलाशी मिराशी का देवा, तुझी चरणी सेवा पांडुरंगा. आणि म्हणून तुकोबरायला आदर वाटला. तुकोबरायला स्नान करायचे, दररोज पांडुरंगाची पूजा करायची, घरी जायची. परत तुकोबरायला वाटलं कीर्तन करावं. म्हणून तुकोबराने संतांची विश्वासाने, अनेक संतांची होऊन गेलेल्या संतांची वचने आदराने विश्वासाने गायली, पाठ केली. आणि तुकोबराय त्या काळामध्ये कीर्तन करू लागले. एकादशीला प्रथम कीर्तन करू लागले. एकादशीला कीर्तन करत असताना त्या काळामध्ये देहू गावामध्ये एक मंबाजी बुवा म्हणून ब्राह्मण होते. ते ब्राह्मण त्या कीर्तनावरती स्वतःची उदरनिर्वाह उपजीविका करत होते. आणि ज्यावेळेला तुकोबराय कीर्तन करायला लागले, तुकोबरायच्या कीर्तनाला गर्दी होऊ लागली. आणि त्यावेळेला त्या मंबाजी बुवाला तळपायची आग मस्तकाला गेली. मंबाजी बुवा म्हटले की मला तुकोबराय कधी गावतात त्याचं बघतो, कारण मी कीर्तन करणार तुकोबरायचा अधिकार नाही. आणि मग त्यावेळेला तुकोबरायचा छळ करण्यासाठी मंबाजी बुवाच्या डोक्यात आलं. एक दिवस अशी घटना घडली की तुकोबरायची मैस सुटली आणि मंबाजी बुवाच्या वाडग्याला जाऊन लागली. तो वाडगा होता काटेरी, आपली येड्या बाबडीची काठी कसं त्या काटेरीचा येळा होता. मंबाजी बुवाच्या वाडग्याला ती मैस लागली. आणि मंबाजी बुवाला चालून शिकार आली. कारण चालून चालत त्यावेळेला मंबाजी बुवा पळतच आले. आणि त्या ज्या वाडग्याची काठी काढली, ज्याला काट होतं ती काठी काढली आणि माझ्या तुकोबरायच्या अंगावरती सपा सपा वार केले. हो, माझ्या तुकोबरायच्या अंगावरती रक्ताबंबळ झाली. काटे घुसले व रक्त रक्त त्या तुकोबरायच्या अंगातून येत होते. त्यावेळेला तुकोबराय विनंती करत होते, मारू नका, मी नाही म्हैस लावली, हो मला मारू नका, मला मारू नका. मंबाजी बुवा ऐकण्याच्या अवस्थेमध्ये नव्हते तुकोबरायचे. आणि त्यावेळेला तुकोबरायांनी कशी तरी सुटका करून घेतली. तुकोबराय घरी आली, म्हैस बांधली. तुकोबरायांनी विणा घेतला, चिपळ्या घेतल्या आणि तुकोबराय सरळ देहगाव सोडला. आणि नदीच्या पैल तीरावर असणारे भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती, घोराड्या डोंगरावरती तुकोबराय निघून गेले. एकांतामध्ये बसून ब्रह्मरस शेवू सदा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मरस शेवू सदा. एकांतामध्ये ब्रह्मरसाचा आस्वाद घ्यायला लागले तुकोबराय. तुकोबराय पांडुरंगाचं भजन करू लागले. अन्न पाण्याचा विचार माझ्या तुकोबरायने नाही केला. जिजाऊ माऊली इकडे स्वयंपाक करायचे, जिजाऊ माऊली आपल्या पतीला, आपल्या स्वामीला जेवण घातल्याशिवाय पतीवरतीच लक्षणाचं स्वतः कधी जेवत नव्हती. परंतु माझे तुकोबा कुठे गेलेत, माझे स्वामी कुठे गेलेत म्हणून नदीच्या पैल तीरावर आल्यानंतर 3 वाटा फुटतात. त्या 3 वाटेला कान लावायची आणि ज्या वाटेतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या दिशेने ते तुकोबरायला शिदोरी घेऊन जायची. तुकोबराय घरी काही येत नव्हते. एवढं वैराग्य प्राप्त झाले, एवढं वैराग्य प्राप्त झाले तुकोबरायला. रात्रंदिवस पांडुरंग 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप करू लागले.
पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या तुकोबराचे डोळे बंद केलेले आहेत. भगवंताचं ध्यान डोळे बंद करून चाललेलं आहे. त्यावेळेला बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला. मृत्यू लोकामध्ये देवाला तुकोबरायाच्या नामाचं एवढं ओझं झालं देवावरती एवढं उपकार झाले. त्या उपकारातून उतराय होण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्मा बाळ वेश घेऊन तुकोबरायाच्या समोर उभा राहिले. हे तुकोबा तुकोबा डोळे उघडा. तुकोबा मी आलोय. तुकोबा मी आलोय. डोळे उघडा. तुमच्या नामाचा एवढा प्रभाव माझ्यावरती झाला. तुकोबा मी आलोय. तुम्हाला भेट देण्यासाठी आलोय. तुकोबा तुमच्या ऋणातून आज मला उतराय व्हायचं. तुकोबा तुमचे उपकार माझ्यावर खूप झाले. कोणी विनंती करतोय. देव करतोय माझ्या तुकोबाला विनंती. त्यावेळेला तुकोबरायाने आवाज थोडासा ऐकल्याने तुकोबराय म्हणले देवा देवा तू कशासाठी आला रे देवा. सांग देवा तू इथं कशासाठी आला. बाळ वेश घेऊन का धारण केला. तू का आला देवा. तुला मी बोलवलं होतं का. तुकोबा तसं म्हणू नका हो तुकोबा. तुकोबा तुमच्या नामाचा एवढा प्रभाव झाला. तुकोबा आमच्यावरती एवढं उपकार झाले. तुकोबा तुमच्या हाड पिढ्याचा उपकार असून आज तुमचं माझ्यावरती एवढं उपकार झाले. तुकोबा तसं बोलू नका. आज तुम्ही मागा मी द्यायला तयार आहे. देवा नको तुझं काय का तुकोबा नको देवा. कशासाठी देवा तू आलाय. मला काहीच तुझ्यापुढे अपेक्षा नाही. आहो तुकोबा मागा का मागायचं. अरे देवा ज्या वेळेला दुष्काळ तुझ पडला ना देवा. अरे ज्या वेळेला माझी पत्नी अन्न करून मेली त्यावेळेला तू कुठे गेलता रे देवा. अरे माझा एक मुलगा सुद्धा देवा माझ्या डोळ्यासमोर मेला. माझी पत्नी मेली. माझा संसार उद्ध्वस्त झाला. त्यावेळेला कुठे गेलता देवा. एवढंच नाही देवा तुझीच मी सेवा करत होतो ना. तुझीच मी भजन कीर्तन करत होतो ना देवा. काय मी दुसरं वेगळं करत होतो. कीर्तन करत असताना सुद्धा मंबाजी बुवाने मला काट्याने मारलं देवा. अंग माझं रक्त बंबट झालं. माझ्या शरीरात काटे घुसले. त्यावेळेला तू कुठे गेलता देवा. माझी मी सोडवणूक करून घेतली नाही. इथं येऊन सुद्धा तुझंच गुणगान गातो ना देवा. मला काही नको देवा. तुला म्हटलं होतं मला जन्माला घालू नको. वैकुंठातून मला जन्माला घातला देवा. मला 2 बायका दिलं. मुलं दिली. संसार दिला देवा. एवढा ऐश्वर्य आराम दिला. सावकार की तू सगळी नेली ना. त्यावेळेला कुठे गेलता. पण आज आलाय की तू माग मला माग. नाही मला देवा काय मागायचं. तुकोबा तसं म्हणू नका हो तुकोबा. तुकोबा माझ्यावरती तुमचं ऋण झाले हो. 8 पिढ्याचं ऋण आहे. तुम्ही तर या ऋणातून मुक्त करा तुकोबा. देव विनंती करतात. त्यावेळेला तुकोबा म्हणतो देवा तुला द्यायची इच्छा आहे ना देवा. मी नाही मागणार. पण तू देवा देवाचा अपमान करायचा नसतो भक्ताने म्हणून तुला मागतोय देवा. मागा तुकोबा मी आज तुम्हाला देतो. देवा मी तुला मागतो एकच काम कर. ते मला आज जे कर्म आहे त्या कर्मातून सोडवण्यासाठी एवढीच माझी सोडवणूक कर. अभंगाचं दुसरं माझ सोडावी
देवा तुझा अपमान नको म्हणून मी तुला मागतोय, मग एकच काम कर, मज सोडेवी दातारा या कर्मापासून दुस्तरा. देवा या संसार रूपी सागरात तो जीव इथं सर्वजण जन्माला आले देवा. देवा संत बाळूमामा पहा तुमच्यासाठी सर्व लोक आलेत, हे जीड जीव आहेत यांच्यासाठी देवा एकच विनंती तुला करतो, इथं जमलेले सगळे माझे भक्त आहेत ना, या भक्तांची संसार रूपी सागरातून सुटका कर रे देवा. का? कारण ह्या लोकांना माहित नाही देवा, अज्ञानी लोक आहेत देवा. हे पाप करायला गेले तर पुण्य होते, पुण्य करायला गेले तर पाप होते, त्याच्यामुळे पुनरपी जनन पुनरपी मरणम, पुन्हा जन्माला यावं लागते, पुन्हा ते तिथं गटकड्या आई गर्भधारणेत घ्यावं लागते आणि पुन्हा ते भोग भोगावं लागते. देवा तुला एकच विनंती करतो बाळूमामा, इथं सर्व लोक यांच्यावरती कृपा कर आणि ह्या कचाट्यातून त्यांना एकदाच बाहेर काढ आणि ह्यांना आयुष्यात सुख समाधान दे. कारण हा जे दुस्तरपणा आहे ना देवा, हा दुस्तरपणा कोणाला सुटलेला नाही देवा, देवाला सुद्धा सुटला नाही. कर्म जे आहे कर्म ते आपल्याला करावंच लागतंय आणि कर्म करण्यासाठीच भोगतो न घडे संचिता वाचून, आणि कर्म करण्यासाठीच हा जीव ह्या जन्मात आलेला आहे. कर्म काय विकर्म काय अकर्म काय आता वेळ नाही सांगायला, सुद्धा अगदी थोडा वेळ राहिलेला आहे. आणि मग ह्याच्यासाठी देवा ह्या कर्माचं ज्ञान नाही हो लोकांना देवा, आणि ह्या ज्ञान नसल्यामुळे ह्यांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि ह्यांच्या संसारात सुख समाधान आनंद प्राप्त हो, याच्यासाठी देवा मी तुला विनंती करतोय देवा. अरे ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातला, आम्हाला त्या देवाला सुद्धा ह्या कर्मामुळे वियोग घडला. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे क्षय रावण पावला आणि वियोग घडला सीतादेवी. कर्माने कुणाला सुद्धा चुकवलं नाही रे, कर्माला सुद्धा दशरथ आणि कर्मानुसार दशरथला सुद्धा शेवटीला मारावं लागलं. कर्मामुळे श्रीरामाला सुद्धा 14 वर्ष वनवासाला जावं लागलं आणि कर्मामुळे रावणाचा सुद्धा नाश झाला आणि कर्मामुळे सीतेला सुद्धा वियोग घडला. देवा हे कर्म कुणाला चुकत नाही. कारण आता जर आम्ही संसारात आलोय, आम्हाला वाटलं की आम्ही आज तुझ्या दर्शनाला येतोय, परंतु आमच्या कर्मात आता क्षणात आनंद आहे, क्षणात दुःख आहे आणि ह्या दुःखातून आमची निवृत्ती करण्यासाठीच भगवंता तुला मी विनंती करतोय. म्हणून मज सोडेवी दातारा या कर्मापासून दुस्तरा. हो ठीक आहे मी सोडवू शकतो, पण देवा भगवंता तूच सोडवणारा एक दाता, एकमेव दाता आहे. आता थोडक्यात सांगतो, विस्तार करत नाही. तूच एकमेव दाता आहे, पण तुकोबा मीच का सोडवू शकतो, तुम्ही का करू शकत नाही? तुम्ही संत आहे ना, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण देवा तू कोण आहेस? अभंगाचं पहिले चरण. धर्माची
ज्यावेळेला देवाने विचारलं मीच का, म्हणून तुकोबराय संतात बाळूमामा सांगतात की तू धर्माची मूर्ती आहेस. तुकोबराय बाळूमामाला सांगतात तू धर्माची मूर्ती आहे आणि तुझ्यात हातात हे सर्व आहे. कारण धर्म जागवण्यासाठी देवाचा अवतार होतो, धर्मासाठी अवतार होतो. म्हणून देव संत शंकराचा अवतार आहे, तो बाळूमामाच्या रूपात मूर्ती लोकांमध्ये आलेला आहे. आणि तो शंकरचा अवतार असणारा संत बाळूमामा आहे. तो कोण आहे? धर्माची मूर्ती आहे. कशी धर्माची मूर्ती आहे? कारण बाळूमामा पंचमहाभूतावरती बाळूमामाची सत्ता होती. जे पंचमहाभूताचा आपला नरदेह बनतो, आकाश पृथ्वी वायू आणि तेज आणि अग्नी, या पंचमहाभूताचा आपला मानवी देह तयार झालेला आहे. मग या बाळूमामाची सत्ता त्या पंचमहाभूतावरती, कारण बाळूमामा धर्माची मूर्ती आहे. कारण अनेक प्रकारच्या मूर्ती असतात, पाषाणाची, दगडाची, सगळ्यांची आता नाव सांगत नाही. आणि धर्म बी अनेक प्रकारचे आहेत. आता ते काय विस्तार करत नाही, कारण खूप सांगायला गेलं तर अजून 1 तास ते नुसतं धर्म या शब्दावरती होईल. परंतु सांगितलं की बाळूमामाची पंचमहाभूतावर सत्ता आहे म्हणून तो धर्माची मूर्ती आहे. आता पंचमहाभूत कोणते? तर पृथ्वी, तेज, आकाश आणि वायू, अग्नी. आणि ज्या वेळेला पृथ्वीवर सुद्धा बाळूमामाची सत्ता होती, हे तुम्हाला प्रत्येक कीर्तनात ऐकायला मिळालं, तर मी जाता जाता अजून सांगतो. ज्यावेळेला बेळगाव जिल्ह्यामध्ये रामदुर्ग तालुक्यामध्ये बाळूमामाची मेंढरे गेलेली होती. बाळूमामाची पंचमहाभूतावर सत्ता, बाळूमामा धर्माची मूर्ती कसं आहे मी पटवून देतोय. आणि त्यावेळेला त्या गावामध्ये मेंढर बाळूमामाची बसली होती. त्या ज्या शेतकऱ्याच्या रानात मेंढर बसतात त्याचा नियम पहिला पूर्वीचा असा नियम होता, ज्याच्या शेतात मेंढर बसतील ना त्या मालकाने, शेत मालकाने चहा पाण्याची सोय, जेवणाची सोय आणि जाताना मेंढर उठून जाताना धान्य स्वरूपात देण्याची त्या काळात पद्धत होती. आता तुम्ही आम्ही सगळ्याला माहिती आहे, आपण धनगर समाजामध्ये देव का जन्माला आला त्याचं एक कारण तो तुम्हाला नंतर सांगतो. जर आता ध्यानात आले तर सांगतोच जाता जाता. संत बाळूमामाने धनगर समाजामध्येच का अवतार घेतला? शंकराने अवतार धनगर समाजामध्येच का घेतला? कारण त्याचं असं कारण की माझा धनगर समाज देवाला काळजी आहे. देव जाती भेद कधी करत नाही, उंच नीच भेदभाव कधी देवाजवळ नसतो. यारे यारे लहान थोर कुणी या, लहान या मोठे या, देवाजवळ जाती धर्म कधी नसतो. म्हणून माझा जो धनगर समाज आहे तो धनगर समाज निरक्षर आहे, गावंढळ आहे आणि मेंढपाळाचा व्यवसाय गावोगाव भटकणारा आहे समाज. आणि त्या समाजाला अज्ञानपणामध्ये वागत असताना त्या समाजाला ज्ञान व्हावं आणि त्या समाजाची प्रगती व्हावं याच्यासाठी शंकराने विचार केला आणि धनगर समाजामध्ये बाळूमामाच्या रूपामध्ये देव अवताराला आला. धनगर समाजाची उन्नती करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी. म्हणून ज्या वेळेला तो सावकाराच्या त्या शेतामध्ये बाळूमामाची मेंढरं होती आणि मेंढरं बसल्यानंतर तो नेम होता चहा पाण्याची 2 टाइम सोय करायची, जेवणाची सोय करायची. आणि त्यावेळेला त्या गावातले लोक म्हणले की आता बाळूमामाला तो सावकार काही देणार नाही, मेंढरं तर बसलेत. पण आता बाळूमामाचं सावकाराचं काय होते कोणास ठाऊक, कारण सावकार तो कंजूस होता. आणि म्हणून ज्या वेळेला मग ते मेंढर निघण्याच्या वेळेला बाळूमामाने निरोप पाठवला आणि त्यावेळेला सावकाराने दररोज जर पहिला 8 दिवस मेंढर होते, 8 दिवसामध्ये चहा पाण्याची कधीतरी सोय केली, ती बी कमी प्रमाणात साहित्य दिले चहा पाण्याचे, जेवणाची तर सोय केलीच नाही बाळूमामाची. आणि त्यावेळेला ज्या वेळेला मेंढर त्या शेतातून निघाली त्यावेळेला बाळूमामा दुसरीकडे चालले. त्यावेळेला त्या शेतकऱ्याने, एवढा मोठा श्रीमंत शेतकरी होता, पण त्याने 10 किलो फक्त मक्का दिली बाळूमामाला. किती दिले? 10 किलो फक्त मक्का दिली. चहा पाण्याची तर सोय, जेवणाची तर केलीच नाही. चहा पाण्यासाठी स्वतः अल्प प्रमाणामध्ये साहित्य दिलं. मग त्या वेळेला बाळूमामाने आपल्या पायातली चप्पल काढली आणि चप्पल काढली क्रोधामध्ये. त्या चप्पल काढून त्या जमिनीवरती 3 वेळा, ह्या जमिनीवरती पृथ्वीवरती 3 वेळा चप्पल मारली. सांगितलं त्या पृथ्वीला, सांगितलं इथून पुढे 12 वर्ष तू या सावकाराला खर्च वजा जाता तू 12 वर्ष 10 किलो फक्त धान्य द्यायचं. आणि ज्या वेळेला त्या बाळूमामाने चप्पल मारली पृथ्वीवर, त्यावेळेला बाळूमामा तिथून निघून गेले. बाळूमामाच्या डोक्यातून ते गेलं बी असेल कदाचित, परंतु त्या पृथ्वीनं तो 12 वर्षे पाळलं. आणि एवढा तो श्रीमंत शेतकरी, 50 एकराचा बाग आहेत, एवढं पीक चांगल्या पद्धतीने आलं. पण शेवटीला ज्या वेळेला निघाल त्यावेळेला खर्च वजा जाऊन त्याला 12 वर्ष 10 किलोचं धान्य फक्त मिळालं. माझ्या बाळूमामाची सत्ता पृथ्वीवर सुद्धा होती. म्हणून बाळूमामा धर्माची मूर्ती. माझी बाळूमामाची सत्ता वायूवरती, वाऱ्यावरती सुद्धा
होती बाळूमामा सत्ता. ज्या वेळेला मेतके गावामध्ये गावाच्या शेजारी चिकुत्रा नदी आहे, चिकुत्रा नदी आहे आणि त्या चिकुत्रा नदीच्या काठेला बाळूमामाचा भंडारा जसा आज इथं भंडारा आहे आणि तसा भंडारा होता. ते भंडारा झाल्यानंतर ते जे पत्रावळीची पात्र होती ती पात्र नदीच्या कडेला सगळा ढीग लागलेला होता. तेवढ्यात त्या गावातील मेतके गावातील एक आरोग्य अधिकारी तिथं आल्यानं सांगितलं बाळूमामाला, सांगितलं बाळूमामा हे नदीमध्ये तुम्ही उष्ट्या पत्रावळी टाकलेल्या आहे, त्या पत्रावळीमुळे त्या अन्नामुळे पाणी दूषित होऊन कोलाराची साथ येईल असं म्हटल्यानंतर बाळूमामाने त्याच्याकडे पाहिलं अधिकाऱ्याकडे आणि बाळूमामाने अंगावरती घोंगडी घेतली आणि घोंगडी हवेमध्ये गरगर फिरवली आणि त्यावेळेला फिरवल्याबरोबर एक वावटळ तयार झाली मोठी आणि ती वावटळ बरोबर आली आणि सगळ्या पत्रावळ्या गोळा केल्या आणि तशाच पत्रावळ्याचा ढीग उचलला आणि शेजारी असलेल्या हमीदवाडीच्या डोंगरा माळावरती जाऊन तो पत्रावळ्याचा ढीग टाकला. म्हणजे माझ्या बाळूमामा सत्ता वाऱ्यावरती सुद्धा वायूवरती होते म्हणून माझा बाळूमामा धर्माची मूर्ती आणि बाळूमामाची सत्ता अग्नीवरती सुद्धा होती. आणि ज्या वेळेला राधानगरी आहे राधानगरीच्या जवळ नरतवडे म्हणून गाव आहे, त्या नरतवडे गावाच्या जवळ एक गुराळ होतं, मगदूम नावाचं गुराळ होतं. मगदूम त्याचा मालक होता आणि त्या गुराळाच्या वेळेला रात्रपाळीनं गुराळ चालायचं, दिवसाच्या वेळेला लोक ती झोपायचे आणि ज्या वेळेला दुपारच्या वेळेला त्या गुळाच्या ढेपी वगैरे ठेवलेल्या त्या गुराळात सगळे झोपलेले आहेत आणि सौभाग्यवती मगदूमबाई त्या गुराळाच्या जवळ गोवरे घालण्याचं काम करत होते. अचानकपणे त्या गुराळाला आग लागली. आग लागल्यानंतर मग त्यावेळेला तिनं गौऱ्या घालता घालता हाक मारली. तिथून बाळूमामा नरतवड्यापासून बाळूमामा 25 किलोमीटर अंतरावर नंद्याळे या ठिकाणी होते आणि त्यावेळेला तिनं त्या आग लागलेले बघितलं. ढेपे गुळाचे आहेत, माणसं आत झोपलेत गुराळामध्ये, गुराळाला आग लागली. असं बघितल्यावर तेवढ्यात तिनं आवाज दिला, बाळूमामा आग लागली. एवढंच तिच्या मुखातून आलं. त्यावेळेला 25 किलोमीटर असणारा बाळूमामा दुपारच्या वेळेला झाडाखाली बसलेले होते, सर्व मेंढपाळ होते. तेवढ्यात बाळूमामाच्या कानावरती आवाज गेला. बाळूमामाला घात झाला म्हणले आणि बाळूमामाने आपल्या खांद्यावरची घोंगडी घेतली आणि आकाशात भिरकवली आणि त्यावेळेला ती घोंगडी जळत असलेली सर्वांनी पाहिली. इकडं आग विझली आणि घोंगडी खाली पडली आणि ज्या वेळेला ते मगदूम कुटुंब बाळूमामाला भेटायला आलं त्यावेळेला त्यांना घोंगडीचा प्रकार कळाला. म्हणजे माझ्या बाळूमामाची सत्ता अग्नीवरती होता म्हणून माझा बाळूमामा धर्माची मूर्ती. आणि एवढंच नव्हतं, बाळूमामाची सत्ता पावसावरती सुद्धा होते, आकाशावरती सुद्धा होते. आणि ज्या वेळेला आकाशावरती सत्ता होते आणि ज्या वेळेला बाळूमामाचा भंडारा त्या बेळगाव या ठिकाणी होता, चिकुत्री नदीच्या मेतके गावामध्ये मोठा भंडारा होता. आणि ज्या वेळेला भंडारा मोठा चालला असताना गावोगावची लोक आलेले होते, कर्नाटकातले लोक आलेले होते, सगळीकडचे लोक आलेले. आणि त्या गावातला एक सावकार होता, त्या सावकार गेला, बाळूमामाचा सेवक होता आणि म्हणला की त्या सावकाराला काही कमी नव्हतं. तो बाळूमामा जवळ म्हणला, बाळूमामा इथं जेवढे आलेत पाळणं वगैरे आले, सगळे खेळणेवाले आले, त्यांना आपण कर लावू आणि कराच्या रूपात आपण पैसे कमवू असं म्हटल्यावर ते बाळूमामा म्हणला. आणि त्यावेळेला बाळूमामा त्याच्याकडे पाहून म्हणले, अरे तुझ्या घरावर म्हणले विघ्न आणायचंय का म्हणले, असले अजिबात माझ्या भक्ताकडून कोणाकडून पैसा घ्यायचा नाही आणि तुझ्या घरावर एक दिवस आकाश कोसळणार आहे. म्हणजे बाळूमामाची सत्ता आकाशावरती होते. आणि असं म्हणल्याबरोबर मग ज्या शास्त्रज्ञ सायंटिस्ट आज प्रयोगशाळा आहेत, हवामान खात्याचा अंदाज आहे, त्यांना सुद्धा आजपर्यंत काही कधी कळालं नाही आकाशामध्ये वीज कोणत्या ठिकाणी पडते, कधी येते किंवा कुठं पडणार आहे हे सुद्धा नाही. पण त्यावेळेला बाळूमामाने सांगितलं आणि बरोबर ते वीज त्या सावकाराच्या घरावरती पडली, परंतु घरातल्या पाळण्यातल्या बाळाला सुद्धा इजा झाली नाही. म्हणजे माझ्या बाळूमामाची सत्ता कशावरती होती? आकाशावरती सुद्धा सत्ता होती. माझ्या बाळूमामाची सत्ता पाण्यावरती सुद्धा होती, पाण्यावरती सुद्धा बाळूमामाची सत्ता होती. ज्यावेळेला बाळूमामा कर्नाटकात गेले होते मेंढर घेऊन आणि त्यावेळेला त्या गावामध्ये 3 वर्ष दुष्काळ पडलेला होता. 3 वर्ष त्या गावामध्ये दुष्काळ नव्हता. ज्या वेळेला बाळूमामाची मेंढर गेल्यानंतर तिथल्या लोकांना कळालं की सर्वसामान्य असं बाळूमामा नाही, दैव अवतारातला बाळूमामा आहे असं सगळ्यांना कळालं. म्हणून ते लोक बाळूमामा जवळ आले आणि बाळूमामाला सांगले 3 वर्ष दुष्काळ, आम्ही काय करायचं, आम्ही काय खायचं. त्यावेळेला बाळूमामा म्हणले की आपला मेंढराची आता सोय पाण्याची होणार नाही, आता आपण इथून निघूया. म्हणून बाळूमामा
बाळूमामाने मेंढरे घेतल्याने निघायच्या तयारीत असताना त्या गाववाल्यांनी सांगितलं, बाळूमामा तुम्हाला आम्ही जाऊन देणार नाही, तुम्ही इथं आमची आधी सोय करा, तूच जगाचा परमात्मा, तूच धर्माची मूर्ती आहे, तूच देव आहे ना, मग आमची सोय तू जाशील तुझ्या मेंढरासाठी, पण आम्ही इथं खायचं काय, प्यायचं काय, पाणी नाही, अन्न नाही, करायचं काय, आमची आधी सोय लाव आणि तू जा, असं त्या गाववाल्यांनी सांगितलं. बाळूमामा म्हणले मी थांबत नाही, म्हणून बाळूमामाला सगळ्यांनी पकडलं आणि एका घरामध्ये नेऊन कोंडलं. 3 दिवस बाळूमामाला कोंडलं. 4थ्या दिवशी बाळूमामाने आवाज दिला, मला घराच्या छतावर जायचं, मी पाऊस पडतो, असं म्हटलं. म्हणून त्या लोकांना आनंद झाला. लोकांनी घराच्या छतावर बाळूमामा गेले आणि बाळूमामाने आपल्या खांद्यावरची घोंगडी घेतली, बिरकवली, पुन्हा खांद्यावर ठेवली आणि बाळूमामाने हात केला आणि काय मंत्र पुटपुटला. तेवढ्यात काही आकाशात कुठंच नव्हतं. 3 वर्ष त्या गावावरती पाऊस पडला नव्हता. हा छोटासा असा ढग बाळूमामाच्या चितीच्या वरची निर्माण झाला. ढग निर्माण झाला, त्या ढगाचं रूपांतर मोठं मोठं झालं. तो काळाकुट्ट ढग झाला आणि पावसाचे थेंब पडायला लागले आणि एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला, मुसळधार पाऊस त्या गावात पडला आणि लगेच बाळूमामाने आपली मेंढरी घेतली, निघून आला. पुन्हा बाळूमामा हयात आहे तोपर्यंत त्या गावाला परत गेले नाही. म्हणजे माझी बाळूमामाची सत्ता पावसावर सुद्धा होती, म्हणून ह्या पंचमहाभूतावरती माझी बाळूमामाची सत्ता होती. म्हणून बाळूमामा कोण आहे? धर्माची मूर्ती. सर्वांनी एकदा बाळूमामासाठी सर्वांनी भजन करू. विठोबा देवा तू धर्माची मूर्ती आहे. देवा बाळूमामा तू धर्माची मूर्ती आहे. पाप पुण्य तुझ्या सगळं हातात आहे. कुणाकडून पाप करून घ्यायचं, कुणाकडून पुण्य करून घ्यायचं, बाळूमामा सगळं तुझ्या हातात आहे. म्हणून तू धर्माची मूर्ती आहे. देवा देवा तू आमच्या इथं येणाऱ्या सर्व भावी भक्तांचा अंगीकार कर. देवा करीशी अंगीकार तरी काय माझा भार. देवा अरे तू एवढ्या जगाचा पालन पोषण करणारा पोषिला आहे, जगन्माता आहे, जगतदाता आहे तू. देवा
एवढ्या इथं आलेल्या खडकीतल्या सर्व भाविक भक्तांचा तू जर स्वीकार केला तर तुझ्यावर काय बाहेर पडणार नाही देवा. तू जगाचं पालन पोषण करणार आहेस. आणि का तुझ्यावर बाहेर पडणार नाही? कारण तू आमच्या जीवीच्या जीवना तू का म्हणे जीवीच्या जीवनारा तू आमचा स्वीकार केला तर देवा तुझ्यावर भार अजिबात पडणार नाही का? तू जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. तू देवा आमच्यासाठी ह्या मूर्ती लोकात संत बाळूमामाच्या रूपामध्ये अवताराला आलाय. कारण तू आमच्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आहे. तूच आमच्या जीवाचा जीवन करताय. तूच नारायण आहे. तूच आमचा देव आहे. दुसरा आम्हाला कोण नाही. मग बाळूमामा सुद्धा सांगतात मी तुमच्यासाठी आलोय अवताराला. पण जे मला आवडते ते तुम्ही दिलं तर मी तुमच्यावर कृपा करीन. म्हणून बाळूमामाला कधी व्याभिचार चालत नाही. बाळूमामाला अन्याय कधी चालत नाही. दे बाळूमामाला कधी खोटं बोललेलं चालत नाही. बाळूमामाला कधी स्वरसूतक बाळूमामाला चालत नाही. मांसाहार कधी बाळूमामाला चालत नाही. कारण बाळूमामा वारकरी होते. बाळूमामाच्या गळ्यामध्ये माळ होते. पंढरीचं पांडुरंग परमात्माचा वारकरी होता. एकादशीला बाळूमामा पंढरपूरला जात होते. आणि म्हणून बाळूमामाची आपल्यावर कृपा व्हायची असेल तर बाळूमामाला जे आवडते ना ते तुम्ही द्या. बाळूमामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी एकदा आपण सर्वजण भजन करू. ज्ञानेश्वर धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा या कर्मापासून दुस्तरा. या अभंगावर चिंतन करताच काही चुकीचे शब्द असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. धावत्या वेगात मी चिंतन केलेलं आहे. कारण खूप चिंतनचं सविस्तर सांगायचं तर मला एका चरणाला 1-2 तास गेले असते. पण धावत्या वेगामध्ये केले काही चुकीचे शब्द असतील ते माझ्या बुद्धीचं जे चांगलं आहे माझ्या भगवान परमात्मा गोरक्षनाथांच्या चरणाने बाळूमामा चरणी समर्पित करतो. तुमच्या मायबापांची चरणी समर्पित करतो. ज्यांच्या मार्फत इथं येण्याचा योग आला ते अभि महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ज्यांचा आज अन्नदान आणि सौजन्य कीर्तनाचा ते गुलाब बाबूराव सुळे यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्याबरोबर गायनाचार्य भजन सम्राट असणारे हरिभक्तीपरायण अशोक महाराज मोहिते यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच जानकर महाराज काय अण्णा कोळेकर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. मृदंगाचार्य भरत महाराज सरग महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सर्वच असणारे गुणीजन सर्व मायबाप सर्व बाळूमामांची सर्व भक्त आहेत त्या भक्तांच्या सर्वांची चरणी नतमस्तक झालेली सेवा इथं संपल्याचं जाहीर करतो. यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसादावर सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. तुकाराम